जनरल स्टेटमेंट करून वी शुड नॉट स्पेअर इदर द पीपल किंवा इंडस्ट्री, या दोघांना स्पेअर करायचं नाही आपल्याला. कारण नागरिक तेवढे जास्त जागरूक असतात, कारण त्याची जास्त जास्त नंबर मध्ये इस्टॅब्लिशमेंट पण असते. सो हे स्टेटमेंट करणं की इथं असं तसं असं स्टेटमेंट नाही करता येणार आपल्याला. इट इज व्हेरी स्पेसिफिक, पर्टिक्युलर. त्याच्यामुळे एका ब्रँडने सगळ्यांना स्वीप करणं हे काय बरोबर नाही. कंप्लेंट जास्त आला याचा अवेअरनेस जास्त आहे, हा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्याचा आता 100% कंप्लेंट तथ्यांश आहे की असं आहे की नाही. जसं की आता समजा हॉटेलच्या बाबतीत घेतलं, आपण ऑलमोस्ट 2 दिवसापूर्वीचा आकडा असा होता की 450च्या आसपास हॉटेल आपण तपासले अक्रॉस महाराष्ट्र. 150च्या आसपास इम्प्रुव्हमेंट नोटीस दिल्या, 56च्या आसपास लायसन्स सस्पेंड केले, बाकीच्या गोष्टी सापडलेच नाही. आपण हायलाइट करताना ते करतोय, पण माझ्या नोटमध्ये दोन्ही पार्ट असतात. माझ्या नोट एवढे सापडले पासले, याच्यात आन्सर एवढ्या नोटीस दिल्या, एवढं हे माझ्या इंटरेस्टमध्ये असतं. त्याच्यामुळं सगळ्याच त्याच्यावरती चूक निघते असं नाही. आणि काही आम्हाला इंटेलिजन्स बेस असतात, म्हणजे काही कंप्लेंटच्या आधारे करतो, काही इंटेलिजन्स बेस असतात, काही आमचं अनालिसिस असतं. या तिन्ही गोष्टीच्या पाठवते आपण कारवाई करतो. स्ट्रीट फूड सगळ्याच गोष्टी आहेत, स्ट्रीट फूड सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण कारवाई करताना सगळ्यावरती घेतलेली. ह्याट वरून तुम्ही मला सगळ्याच कारवाई करणं शक्य नाही. त्यात आपल्याला 100% माझ्याकडे 12 लाख प्लस फूड बिझनेस रजिस्टर्ड. ऍट वन गो 12 लाख वरती काम करू शकतो का? नॉट पॉसिबल. आपण सॅम्पल बेसिसवरतीच काम करतो. कंप्लायन्सेस फूड इंडस्ट्री करायचे, आणि माझा प्रेस नोट देण्यापाठीमागचा ऍक्च्युअली उद्देश माझा हा असतो, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा. दोज हू पीपल कंझ्युम करतात त्यांनी जर क्वेश्चन करायला सुरुवात केली तर ऑटोमॅटिक डिमांड सप्लायनुसार त्याप्रमाणे क्वालिटी स्टँडर्ड चेंजेस होतील. आणि आज इथे येण्याचा उद्देशच होता की त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की काय अपेक्षा आहेत ते सांगण्याच्या दृष्टीकोनातून चांगली इंटरॅक्शन झाली. तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवला. दिस इज अ होल इकोसिस्टमचा पार्ट आहे. सर काय झालं लास्ट 2 क्वेश्चन्स. सर प्रोडक्ट्सवरती तुम्ही आयुर्वेदिक प्रोडक्ट्सवर सर्व गोष्टी करतात. त्याचे काही डिटेल्स तुम्ही भाषणामध्ये म्हणाला, त्याचे काही डिटेल्स प्रश्न तुम्ही मी बघितलं, मला एक जाणवलं की मी फार्मसीचे सुद्धा नोट्स देतो, ड्रगच्या सुद्धा प्रश्न नोट देतो. तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्यामुळे सगळे नमूद असतं. डेली येत नाही, पण जेव्हा जेव्हा त्याप्रमाणे कारवाई होते 2-3 दिवसामध्ये त्यांची सुद्धा येते. सर आणि तुम्ही आता कारवाई केली आतापर्यंत इतक्याच्या, तर त्याचा पुढे फॉलोअप कसा असेल? लॉजिकल कंक्लुजनला जातं. ते नुसतं कारवाई केली संपलं असं नसतं. लास्ट हिंदी नाही, इंग्लिश में बोलो, बताइए. सर हे मराठी टेस्टिंग लागतं शेवटचं मुद्दा असा आहे, जिथे तुकाराम मुंडे जातात तिथे कारवाई सुरू होतं, धारा सुरू होतं, पण पुन्हा बदली होती त्यांची. पुन्हा पहिले पाणी पंच होत. आता इथं किती दिवस सरकार तुम्हाला ठेवेल माहित नाही, कारण प्रेशर आहे जनतेमधलं मान्य आहे, पण त्यानंतर पुढे काय, कारण सिस्टीम लागली पाहिजे. माझा प्रयत्न सिस्टम लावण्याचाच असतो. माझा प्रयत्न सिस्टम लावण्याचाच आहे. आणि आधी ते मी अभ्यास करताना हेच सांगितलं की आपण वी हॅव टू क्रिएट सिस्टम्स त्या स्टँडर्ड प्रमाणे आहेत, आणि त्या लास्ट लॉंग होते. कारवाई त्याचा एक पार्ट आहे, हा एकमेव पार्ट नाही. सगळ्या फ्रंटवरती काम चालू आहे, सगळ्या फ्रंटवरती. म्हणजे माझ्या अधिकाऱ्यांना एम्पॉवर करण्याचं आहे, त्यांचा अवेअरनेस वाढवण्याचा आहे, इंडस्ट्रीचा अवेअरनेस आहे, त्यांनी स्टँडर्ड पाळावं त्याच्या बाबतीत आहे, ऑटोमेशनच्या बाबतीत काम चालू आहे. राईट. जसं की रजिस्ट्रेशन जे म्हणलं रजिस्टर, तर एका महिन्यात 1.5 महिन्यात जवळ 1 लाखापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन वाढले. या सगळ्या फ्रंटवरती काम चालू आहे. इन्स्पेक्शन आम्ही करायला लागलो जास्त, इन्स्पेक्शनच्या आधारे कारवाई करतोय, प्रोहिबिशनवरती भरपूर कारवाया होत आहेत. याचा परिणाम कारवाईचा असा अपेक्षित असतो की जे स्टँडर्डच्या बाहेर किंवा रूलच्या बाहेर चालतात त्या बिझनेस बंद व्हावे आणि स्टँडर्ड प्रमाणे काम करावं, ती सिस्टम आपण बसतो. आणि म्हणून ते ऑटोमेशन पर्यंत आपल्याला घेऊन जायचं. हीच सिस्टीम आधी होती, आता तुम्ही आली होती आणखी ओव्हर ऍक्टिव्ह मुलं की ऍक्टिव्हेट झाली, पण तुम्ही गेल्यानंतर पुन्हा तीच सिस्टीम पुन्हा पॅसिव्हनेसला गेलं, मग उपयोग काय? नाही, आपण प्रयत्न करूया ना, आपण सगळे मिळून प्रयत्न करू की अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालेल. येस येस. फूड सेफ्टी This concept was basically to interact with entrepreneurs and industries working in food sector. How to promote food safety is the issue which we are addressing. As a regulator, we have to implement and execute regulations which are there as per the FSSAI. There are 28 regulations, of which 22 belong to food safety and standards. These standards need to be implemented later and spread by food safety industry.
These have to be complied by industries and entrepreneurs who are working in this sector in the interest of safety and hygiene, health of the people. Whether they are following or not, implementing or not, that is the job of regulator as a FDA commissioner of the state to implement it. So this interaction was intended to have a two-way dialogue between FDA as a regulator and entrepreneurs and industries who are working in this sector. So they had certain issues which were not very clear to them. I addressed those issues. I told the expectations as a government, what we have expectations as a regulator, what we have expectations from the industry. Government expect growth and development across India, across state. Each individual has to grow, has to be healthy. In that matter, as a regulator, what we are expecting is you have to implement as per the standards which are laid down. And this standard affect the food consumed by every citizen leads to and affects health. This health depends on what type of products you make. The moment you take ownership and you start making products as the standard, health of the people will benefit, efficiency will go up, productivity will go up, growth will boost. So that's where they need compliances to be done as per all these 22 regulations wherever they apply. And as a regulator, we will ensure that those don't comply will be taken to task and those who comply have nothing to fear. This is the overall crux of it. Going forward, they suggested, can we have some committee? I am for it. If they want to have interaction, we can have a committee, their representative, and we will sit and meet regularly. If they have certain issues, they can discuss with us, and whatever the issues, we'll address them. So what is blockchain technology? And blockchain technology, everybody aware. But how you implement it? See, the issue is automation. The issue came up that how can they have, they know the circulars, recall orders to the public at large. So that is already made available on our website, FDA Maharashtra website. You can just log in and check in that there are recall orders of the NSQ, not cost and quality medicines which are found. So that we implement, we issue the press note also that people are aware. Going forward, we have to go for full automation and we are working on it. If they have some suggestions, we are welcome to that. Part of that will be a blockchain technology use along with the AI technology, machine learning. All this will be used for transparency, data-based decision making, evidence-based decision making, which is available in the public domain, including the industry. That's the overall architecture we are working on. So in recent times, we have seen a lot of action being taken, a lot of brands names are under your scanner. So what are the objectives? No brands are under my scanner. Unsafe food and unsafe drugs is under my scanner. Sir, तर तुम्ही Last. तुला खूप बदल कमी झाले काय गाया आपल्या म्हशी आपल्या I think प्रश्न संपलेले आहेत. Thank you. Thank you. नेस्लेच्या 2017 केसपासून एफडीआयने काय म्हणजे काही मला बघावं लागेल. ते 17 ची case मध्ये ते बघितलं. I'll look into it. Thanks. Thank you. तुकाराम पिक्चर पोस्टर झळकले लोक लोकांचं प्रेम पाहून काय वाटतं? मी मनापासून सर्वांचा आभारी आहे, कृतज्ञता आहे आणि द बेस्ट पॉसिबल पब्लिक सर्व्हंट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. थँक्यू.